जय गुरु. ऐकू येत आहे? ऐकू येत आहे का? हो हो हो. हा. ठीक आहे. हा. हा. एक मिनिट, मी जस्ट शेअर करतो पीपीटी. हा. आपण मला वाटतं 6वा पाठ सुरू केलेला, बरोबर. आणि हो. आणि आपण संस्कृतचं मराठी हे बघत होतो, बरोबर. हा. हो. हा. ठीक आहे. तर कुठपर्यंत आलो होतो आपण, मला वाटतं? तिसरं दुसरं वाक्य. तिसरं वाक्य. त्वदीयम ग्रैवेकम हे झालेलं होतं आपलं. हा. हम्म. चौथं सांगा, कोण सांगेल? सांगा, पल्लवीताई, तुम्ही सुरू करा. निवडून घ्या. उद्वर्तनम हा. उद्वर्तनम ही बालानां कृते हिताय. हा. हा. उद्वर्तनम म्हणजे उठणे हा. किंवा सुगंधी उठणे. हा. उठणे हम्म. हेच मुलांसाठी हा. अं, लाभदायक असते. हा. हा. ते उठणं जे आहे ना, ते एक फक्त लक्षात घ्या, आपल्या दृष्टीने ते सुगंधी वगैरे असंच, म्हणजे आपल्याला त्या दृष्टीने ते वाटतं, बरोबर. हा. पण हा. ऍक्च्युअली ते उठणं, उद्वर्तनम ज्याला म्हणतात, उद्वर्तनम म्हणजे काय? वरती काढणे. हा. तर हम्म. हम्म. त्याने काय होतं की, म्हणजे जसं जसं आपण भांडी घासतो, बरोबर. तर जसं हा. पूर्वी राख लावायचे नाही का भांडी हो घासताना, हो. किंवा आता काहीतरी पावडर लावतात वगैरे. तर त्यांनी काय होतं की, मळ जो चिकटले म्हणजे आतमध्ये घुसलेला असतो तो बाहेर येतो. तर तसंच उठणं हे काम हो करतं, म्हणजे हा. सुगंधी हे हो त्याचं हो. फार क्षुल्लक एक बाय प्रॉडक्ट, म्हणजे हा. हा, म्हणजे ठीक आहे म्हणजे हा. हा, म्हणजे असं सुगंधी एक आहे, त्याचा मूळ गुण नाहीये. त्याचा मूळ गुण आहे तो आपल्या त्वचेमध्ये शिरलेलं स्वच्छता. हम्म. स्वच्छता. हा. ते घासून काढणे, असं. म्हणजे म्हणून दूध ते हळद आपण लहान मुलांना लावतो तसं तेही तसलं, उठण्याचाच हा, भाग आहे. तसा हा. उठण्याचाच प्रकार आहे हे, बरोबर. म्हणजे त्या त्वचेची रंध्र मोकळी होतात. हा. 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 आणि त्या दृष्टीने त्याचं हे आहे, म्हणजे उपयोग आहे. सुगंध हा फक्त आपल्याला एक आल्हाददायक वाटावं म्हणून आहे, असं. हो हो हो. हा. पण मग अर्थ कसा लिहायचा नाही, अर्थ असाच लिहायचा ना. बरोबर. आता याचा ना आधी अन्वय करायचा काय. बालानाम कृते हा. उद्वर्तनम ही हिताय ठीक आहे. अस्ति. अस. अस्ति. हा. हा. तर याचा कर्ता काय आहे? उद्वर्तनम, बरोबर. हम्म. कर्ता. हा. तर हम्म. बालानाम कृते म्हणजे मुलांसाठी. हिताय म्हणजे हितकारी, हितासाठी. हा. हम्म. हितके लिए. हा. आणि हो. अस्ति हे अध्यारोत आहे. तर हो. उद्वर्तनम ही म्हणजे उठणेच मुलांसाठी हिताय म्हणजे हितकारी आहे, असं. हा. बरोबर. हा. ठीक आहे. पुढचं विचारा. पुढचं बोला, 5वं वाक्य कोण सांगेल? मी वाचते सर, वासंती. वासंती, वाचा. हा. नुपुराणाम ध्वनिः मधुरो भवति. पैंजणांचा आवाज मधुर म्हणजे गोड होतो. बरोबर. आता हे मधुरो हे कुठली विभक्ती आहे? चतुर्थी. नाही सर. मधुरो हे कुठलं, म्हणजे शब्द, मूळ शब्द काय आणि त्याची विभक्ती काय? मधुर.
हा. मूळ शब्द ब- मधुर ना सर. बरोबर. प्रथमा प्रथमा मधुर म्हणजे पण मधुर शब्दाची प्रथमा राम मधुर. सर द्वितीय होईल का? द्वितीय. मधुरो देव सारखा चालेल का? देव सारखा चालेल आणि देवानाम. नाही नाही, मधुरो म्हणजे द्विवचन चालेल, हो. दोन पैंजण पण म्हणून. पण मधुर मग मधुर. पण मग पण मग मधुरो का झालं? मधुरो ही कुठली रोकाल विभक्ती आहे? देवम देवो नाही का सर? रामो. बघा ना तुम्ही. हम्म. मी रामो म्हणूनच म्हणाले तसं रामो प्रथमा. अशी रामो अशी कुठली विभक्तीच नाहीये आपल्याला. नाही नाही, राम हा नाही मधुरा. राम. ते रामे रामे आहे. दोन मात्रे आहेत. रामे आहे पण रामो नाहीये. रामऊ आहे पण रामो नाही. हा. मग संधी झाल्या. तर इथं जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की बऱ्याच विसर्गाचं ओकार होतो. हा. तर इथं मधुरो म्हणजे मूळ शब्द आहे मधुरहा. हा. आणि तुम्ही तसंही बघू शकता की मधुरहा भवती, म्हणजे इथे या वाक्याचा कर्ता काय? मधुरहा. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअली कर्ता ध्वनी आहे पण मधुरहा हे विशेषण आहे त्याचं. हा. मधुरहा भवती. हा. पण विशेषणही प्रथमेतच असतं ना, नाही का? नुपुरांचा ध्वनी मधुर होतो, इथं प्रथम आहे. मधुर हा पाहिजे पण मधुराचा मधुरो होतो असं. अजून अशी संधीच उदाहरणं. म्हणायचं ना याला. याचं संधीच संधी आहे. म्हणायचं ना. याला विसर्ग हा. संधी म्हणतात की जिथं विसर्ग विसर्गाचा संधी. ओकार होतो. हा. हं? हा. हा. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, सर ओकार हा. सर एक शंका आहे. हा बोला. आदरम वदनम मधुरम वदनम, त्यामध्ये मधुराधिपते रखिलम मधुरम, ती त्याच्यामध्ये ती कोणती प्रथमाच होते का विभक्ती? छान. नाही, चांगला प्रश्न आहे. आता अधरम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. मधुर. आता हे सगळं एक लक्षात घ्या की विशेषण जे असतं ना, तर ते विशेषणाचा स्वतःच त्याला लिंग नसतं. लिंगही नसतं, वचनही नसतं, विभक्ती पण नसते. हे सगळं ज्याचं विशेषण आहे म्हणजे विशेष्य ज्याला म्हणतो आपण त्यानुसार चालतो. आता अधरम मधुरम. अधर म्हणजे काय? ओठ. 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 हा. तर ते ते ओठ. बरोबर. ते ओठ म्हणजे नपुसकलिंगी झालं. अधरम हा म्हणून ते मधुरम झालं. समजलं? हा बरोबर. हा. हा. अखिलम सगळे काही, ते सगळे म्हणून अखिलम म्हणजे परत नपुसकलिंगी झालं म्हणून मधुरम. हा. मधुरम. हा. त्यामुळे अधरम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम मध्ये मधुरम का आहे? कारण त्याचं जे विशेष्य आहे, अधरम म्हणा किंवा अखिलम जे आहे, तर ते सगळं प्रथम म्हणजे ते नपुसकलिंगी असल्यामुळे प्रथमेतलं आहे. त्यामुळे त्याची प्रथमा जसं वनम, वनम पुष्पम फलम, तसं ते अधरम अखिलम तसं, त्यामुळे त्याचं विशेषण पण मधुरम झालं. कारण ते सगळे अच्छा. नपुसकलिंगी शब्द असल्यामुळे. पण इथं काय बरोबर आहे आहे. की इथं ध्वनी, इथं करता आहे ध्वनी भवती. हा. ध्वनी म्हणजे तो ध्वनी. बरोबर. तो ध्वनी, तो आवाज म्हणजे मग काय? तर त्यामुळे जेव्हा तो पुल्लिंगी झाला, तर तो म्हणजे पुल्लिंगी झाला. हा. मग त्यामुळे मधुरा हा होईल विशेषण, मधुरम नाही होणार असं. हा. बरोबर आहे. आलं तुमचा प्रश्न लक्षात. अगदी छान आहे. पण तो त्याच्या मागचं कारण हे आहे, हा, की विशेषणाला स्वतःचं लिंग नसतं. हे लक्षात घ्या. जसं पण मधुर हा बोला शुभांगी, बोला. मधुर मधुरच मला नाही अजून कळलं. मधुर हा बरोबर आहे, ध्वनी कर्ता ध्वनी असल्यामुळे मधुर हा झाला. पण मधुरच तुम्ही आता काय सांगितलं? हा. तर काय आहे की पुढे आपण घेऊ, काही तुमचे झाले की नाही मला आठवत नाही आता. पण याला हा. म्हणतात विसर्ग संधी. जसं अच्छा. आता आपण हा झालंय तुमचं, रामो राजमणी सदा विजयते. तर रामो कसं हम्म. आलं? रामो हे कसं झालं? राम. मूळ शब्द राम हा आहे प्रथमेतला, हम्म. राम हा. हो. पण तो समोर राजमणी आल्यामुळे, तो विशिष्ट काही अक्षर आल्यामुळे समोर तो हम्म. रामहाचं रामो झालं. अच्छा अच्छा. हा. तर जसं रामो झालं रामो राजमणीमध्ये,
तसं इथं मधुरो झालं. पण मूळ शब्द अच्छा. राम हा तिथं पण होता आणि इथं पण मधुर हा आहे असं. हा हा, समजलं? समजलं. हा, हम्म. ठीक आहे. तर हा तर एक पल्लवी वरच्या वाक्यामध्ये हा मला एक बोला. वरच्या वाक्यात ते ग्रैवेयकम काही ग्रीवा शब्द घेतलाय ना तो हो मान हो त्वदीयम ग्रैव हा म्हणजे ते काय हे झालं ग्रही कसं म्हणजे ग्रीवा मग तो मालासारखा चालणार ना. नाही जसं नाही कसं आहे काय ते माहितीये का, मित्र मैत्रेयी. हा हा म्हणजे याला ग्रीवा या शब्दाला जो इ, इयकम प्रत्यय लागला ना त्याने त्याचं ग्रही झालं असं हा झालं. हा हा. हम्म. म्हणजे ते कुठली विभक्ती वगैरे काय झालं म्हणजे नाही नाही नाही. त्वदीय ही ग्रैवेयकम ही प्रथमाच आहे. हा प्रथमाचे. हो हो. हा पण ती ग्रीवा या शब्दापासून ग्रैवेयकम असं झालं. अच्छा. हा असं अजून बर. कुठलं सांगता येईल मला की तर आई. पुढ- हा बोला अश्विनी बोला. हा काही नाही, पुढचं वाचू. मला वाटलं पुढचं विचारते. नाही नाही मी जस्ट विचार करतोय की असं ऐकारांत हम्म. ऐ असं झालेलं कसं झाला शब्द. एक आहे वैखानसम. तर विखानस हम्म. पासून वैखानसम झालंय. नंतर हम्म. हा ऐतरेय उपनिषद जे आहे ना ऐतरेय. तर हा इतर इतर पासून त्याला इय प्रत्यय लागला तेव्हा ऐतरेय झालं. असे काय की हम्म. म्हणजे व्याकरणामध्ये जेव्हा प्रत्यय लागतो पुढचा तेव्हा मूळ पहिल्या हा शब्दाचा ऐ होतं असं काही काही आहेत. हा हा हा. तर तसंच हे सर इथं ग्रैव आहे. इथं ग्रीवाला कोणता प्रत्यय ग्रही कसं झालं मग ग्रीवाला तुम- कुठला प्रत्यय लागला मग का नाही तेवढं डीप तुम्ही जाऊ नका ज्योत्स्ना ते. हा सध्या फक्त एक लक्ष सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा ग्रीवापासून ग्रैवेयक झालेला आहे ग्रैवेयकम. हा असं. चालेल ठीक हा आहे. सर त्वदीयम काय आहे? स्वदीय हा तर इय त्याला पण इय प्रत्यय आहे. त्वत अधिक इय मत अधिक इय. तर त्वदीय म्हणजे तुझे. हा तुझ तुझी गळ्यातली माळ शोभनीय आहे असं. हं? जसं एषा मदीया कंकतिका ही माझी कंगी. असं. सर मग आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी प्रार्थना आहे त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम हम्म ते हेच आहे का? तेच आहे बरोबर. बर. त्वदीयाय कार्य तिचं काय आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. मातृभूमे त्वया हा हिंदू भूमी हा तर ती असं तर पुढे बरंच तिचा येते. बरोबर. तर मातृभूमीला बोलल्यामुळे तृतीय आहे. हा तर काय आहे की मातृभूमे हे संबोधन आहे. हा हम्म मातृभूमे. हा तर हे मातृभूमे. हा जसं माले तसं मातृभूमे किंवा हा तर तसं आता तिला त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम त्वदीयाय म्हणजे तुझ्या कार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा त्याचा आहोत अर्थ आहे. बरोबर हा आहे. हा तर त्वदीयाय म्हणजे तुझ्या कार्यासाठी. आता त्वदीय हा मूळ शब्द. हा त्वदीय कार्य. आता त्वदीय हे कार्य कार्याचं विशेषण झालं. समजलं? हम्म कुठलं कार्य कुठलंही कार्य नाही. आम्ही कटिबद्ध आहोत पण कुठल्याही कामासाठी आम्ही कटिबद्ध असूच असं नाही. पण त्वदीय कार्य तुझ्या कार्यासाठी किंवा कार्यासाठी म्हणजे कार्य केलीये म्हणजे कार्याय म्हणजे कार्याची चतुर्थी झाली कार्याय. हम्म हो. हम्म. मग हो. तसंच त्वदीय या शब्दाची पण चतुर्थी व्हायला पाहिजे कारण त्वदीय हे कार्याचं विशेषण झालं. म्हणून त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम असं. ओके आला आता पूर्ण लक्षात आलं. हा तुमचं लक्ष हे सर छान आहे. पुढचं वाचू. हा नाही पण एक मिनिट प्रसादच्या एकदम छान मानायला पाहिजे. अगदी बरोबर तुम्ही काढलं त्वदीयच. हा छान. त्यामुळे आम्हालाही कळालं. हो हा अमेरिकेत राहून पण संघाचं काम करतात. बरोबर छान. ठीक आहे.
पुढचं बोलो. वाचू सर. हा हा वाचा. हा हा वाचा. अश्विनी वाच. हा. नुपुरैः नार्यः पादशोभां वर्धयन्ति. हम्म. पैंजणांनी स्त्रियांच्या पायांना पायांची शोभा वाढते पायाची असं शोभा वाढते. हा वाढते. बरोबर. पण पण अश्विनी पण अश्विनी नुपुरैः नाही नाही तृतीया. नाही नाही, पण मला एक सांग फक्त यातलं, की यातल्या प्रत्येक हं. शब्दाचं मला विभक्ती सांग. हो, नुपुरैः ही तृतीया बहुवचन. बरोबर. नार्य नार्य नदीप्रमाणे चालणार, त्यामुळं नार्यः म्हणजे नारीचं बहुवचन. हा नाही नाही, पण बहुवचन काय, पण विभक्ती काय? विभक्ती ही प्रथमा. हम्म, नार्यः ना. परत एकदा प्रथमा विचार कर. विभक्ती. हा कारण नारीला शोभा दे, हा द्वितीया द्वितीया, कारण ते कर्म. हा कर्म आहे म्हणून द्वितीया. द्वितीया कर्म आहे म्हणून कर्म आहे ना. म्हणून द्वितीया नार्य बहुवचन. हा. हा नाही नाही, पण नार्य आहे ना. पण मग नाही नाही. नार्य म्हणजे असं नाहीये. करतात ना. कार्य मिळत नाही. नाही नुपुरैही नुपुरैही हे हा तृतीय आहे, बरोबर आहे. नुपुराने. हा आता हो. नारी. हा नार्य हा हे काय नारीला होईल? नार्य हा नद्या हा सारखं. हम्म. नारी नदी प्रथम स्त्रीची बहुवचन. म्हणजे षष्टी का मग. अगं नाही, करताच येतो. नार्यः वर्धयन्ति. मग मी पहिलं तेच प्रथम सांगितलं, बहुवचन. मला तर सरांनी सांगितलं, मग कन्फ्युज व्हायला लागली. म्हणूनच मी विचारत होतो, की इथं करता करता काय आहे. हा नारीची, नार्यः. हा कोणाची तर नारीची म्हणजे हा स्त्री नारी ती नारी नाही हा ग. नारी तसं आता वेगळे आता आहे. कसं आहे. पा काय इथं करता आहे पादशोभा. पादशोभा म्हणजे अरे वा. पायांची शोभा वाढते. बरोबर. यांची हा शक्ती. हा हा हा. तर आता नार्य हा हे पादशोभेचं तुमच्या विशेषण आहे. पायांच्या. नारीचं हा नारी म्हणजे त्यामुळे हे ऍक्च्युली माझ्या दृष्टीने खरं नार्या हा पाहिजे. नद्या हा सारखं हा षष्टी नार्या. पाहिजे. हा हा पण षष्टी इथं पाहिजे. हा नारी पण ही इथं बनलाय. पण इथं पुस्तकात नार्या घेतलेलं आहे, म्हणजे पादशोभाम वर्धयंती म्हणजे नारी. नारी पादशोभा म्हणजे स्त्री पादशोभा वाढते असं. दोन्ही. हा नाही सर, म्हणजे स्त्री म्हणलं तर मग पैंजणांनी ते, स्त्रिया पायांचे सौंदर्य वाढवतात. पैंजणांनी स्त्रिया 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 वाढवतात पायांची पायांची शोभा हा पैंजणांनी. पाय. असं. हम्म. तर स्त्रिया हे करतात बरोबर. ना. हा त्या अर्थाने बरोबर आहे स्त्रिया तुमचं. करताच आला. बरोबर सर बरोबर. म्हणून मी प्रथमा हा क्रिया. विभक्ती सांगितली पहिल्यांदा. हो, करताच आहेत. स्त्री हा करताच आहे इथे. हा नाही स्त्रिया नाही बरोबर आहे. नाही नाही वाढवतात हा नाही नाही पायांची नाही शोभा. नाही बरोबर आहे. वर्धयंती वर्धती नाहीये, वर्धंती नाहीये. हा वर्धयंती वर्धयंती. वर्धयंती हा. आहे ना. वर्धयंती आहे. वर्धयंती आहे. आणि हे हा नार्य हा म्हणजे बहुवचन आहे. त्यामुळे नार्य हा वर्धयंती, त्यामुळे बहुवचन. नार्य हे करताय हा बरोबर. आणि पादशोभा वाढवतात. नार्यावर्धन. तर प्रथमा बहुवचन आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. आणि पादशोभाम तिथं द्वितीया नार्या एकवचन आहे. नार्या या ऍक्च्युली. हा नार्या येणार की नार्या हो बरोबर आहे. एक मिनिट एक हा मिनिट एक मिनिट एक नार्या लक्षात घ्या. हा एक मिनिट एक हा. मिनिट लक्षात घ्या. लक्ष्मीताईंनी पण विचारलंय. तर मूळ वाक्य होईल नार्य हा वर्धयंती, म्हणजे नार्या म्हणजे स्त्रिया वाढवतात. काय वाढवतात? पादशोभा म्हणजे कर्म झालं. पादशोभाम हे कर्म कर्म झालं. झालं. हा. पायाची शोभा हा वाढवतात. कशाने वाढवतात? तर नुपुरांनी वाढवतात. म्हणून पैंजणांनी. कशाने म्हणून पैंजणांनी किंवा नुपुरांनी. तर कशाने म्हणजे हम्म. साधन. म्हणजे नुपूर हे साधन आहे, त्यामुळे तृतीयेत गेलं. बघा प्रथमा हम्म. द्वितीया हम्म. तृतीया तिन्ही आता छान उपयोग आहे इथं. नार्य हा वर्धयंती. हम्म. आता इथं गोंधळ कशामुळे होतो? वर्धंती जर असतं ना, पादशोभाम वर्धंती, तर पायाची शोभा वाढते असं झालं असतं. पण वर्धयंती म्हणजे वाढवतात, हम्म. जे प्रेरक रूप आहे. जसं मी म्हटलं वाढवतात. ना. हा पाठयती म्हणजे पठती पाठयती. पठती म्हणजे अभ्यास करतो. पाठयती म्हणजे शिकवतो, अभ्यास करवतो असं. तर तसंच आहे वर्धयंती म्हणजे स्त्रिया वाढवतात. काय वाढवतात? काय म्हणजे कर्म.
कोण वाढवतात? स्त्रिया. म्हणून नार्या हे पादशोभा. करता. तर एक हा सांगू काय का तर एक सांगू हा लक्ष्मीताई. पादशोभा म्हणजे दोन पाय आहेत ना, तर दोन पायांचे असं नाही येणार, नाही ते ती एवढं शोभा डिटेल वाढते. दोन्ही एवढं डिटेल पायांचे नाही हा गेलं. एवढं त्या डिटेल मध्ये नाही गेल्यात. पादशोभाम हा जसं माला माले माला हा मालाम मालाम सारखं शोभाम केलं त्यांनी. पायाची शोभा हम्म. हा वाढते. हा आता दोनच पाय असं नाही, पायांची जनरल पायाची शोभा वाढवतात असं. हम्म. हा ओके हम्म. हा ठीक आहे. मग तर पादशोभा हा हा पाहिजे जर आपण हे घेतलं तर बहुवचन. बहुवचन घेतलं तर पण शोभा हा नार्यालाच पाहिजे. राहणार ना, हा हा नार्या हा पादशोभा शोभा. हा पण वर्धयंती. पण पण वर्धयंती हे कर्त्यानुसार चालतं. त्यामुळे नार्य हो हा म्हणजे स्त्रिया, हा म्हणजे एक स्त्री स्त्रिया. नाही, हम्म. खूप स्त्रिया, सगळ्या हो हो स्त्रिया हो. अच्छा, ओके. असं हा म्हणून. हा हा ठीक आहे. हा तर- ओके. हा हा पादशोभा षष्ठी का मग? नाही, शोभाम हे द्वितीय नाही झालं. माला द्वितीय माले माला एकवचन. हा मालाम माले द्वितीय माला हा एकवचन. मालाम द्वितीय एकवचन असं. हं. तर तुम्हाला मी हे काय असं थोडस अगदी चर्चा करतोय, अर्थ तर सगळ्यांना समजलेला आहे, पण तुम्हाला हो. विभक्ती काय हे एकदम क्लिअर पाहिजे कुठल्याही वाक्यात. समजलं ना डोक्यामध्ये? हम्म. हं? हम्म. हा हम्म. तर मी ते नार्या बघूनच मी नदीप्रमाणे ते प्रथमा केलं होतं बरोबर सुरुवात. बरोबर. हा 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 चला वाचा पुढचं. नद्या. हा कोण वाचेल? शुभांगीताई तुम्ही वाचा पुढचं. भिक्षुकः उदरं मोदकैः पूरयति. हम्म भिक्षुक, उदर म्हणजे पोट आणि हम्म मोदक, पूरयतीचं मला येत नाही. नाही नाही, पण ते जाऊ द्या, तुम्ही बाकीचे तर अर्थ आणि विभक्ती सांगा, मग आपण बघूया काय ते. हा, भिक्षुकः हे प्रथम आहे, बरोबर, एक वचन. म्हणजे भिक्षुक. हा हा हम्म. उदरम द्वितीय पोट. हा हम्म. पोट. हा आणि मोदकही हे काय होईल? मोदकैः हा नुपुरही सारखं येईल का तृतीया? बरोबर हम्म. बरोबर. बरोबर. मग आता पुरयती जाऊ द्या, पण आता बाकी तीन शब्दांचा अर्थ काढा बघू. अं, भिक्ष भिक्षुक पोट पोट, म्हणजे लाडवाने. लाडवाने हा लाडवा हा लाडवांनी लाडवांनी. लाडवांनी. हा हा, लाडवांनी. लाडवाने ऍक्च्युअली. हा हा, हा खातात का भरतात का काय पुरयती? आता आता पूर्ण सोपं आहे. आता करतात. पुरयती हा म्हणजे पूर्ण करतात किंवा भर भरतात असं. भर हं. पोट हा भरतंय. हा हा भरतात पुरयती म्हणजे पूर्ण भरतात. करणे किंवा भरणे. हा हा भरतंय. हा 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 म्हणजे भिक्षुक आपलं पोट, स्वतःचं पोट हे मोदकाने भरतात असं. लाडवाने भरतात. भरतो भरतो रादर. हा एकवचन आहे भरतो. ते. ठीक आहे. मोदकाने म्हणजे लाडूंनी का मग मोदकांनी. लाडूनी. हो, हा लाडू. हा आता लाडूंनी म्हणजे मोदकही लाडूंनी किंवा लाडवांनी. मोदकही एकवचन आहे की लाडवांनी ते लाडूंनी. एकवचन आहे की बहुवचन आहे सांगा. बहुवचन. बहुवचन. हा बहुवचन आहे. बहुवचन. बरोबर आहे. जसं नुपुरही बहुवचन. हे. हा तसंच हे मोदकही म्हणजे लाडवांनी, कारण एका लाडूने की त्याचं पोट भरणार नाही, म्हणून भरपूर लाडवांनी असं. हम्म. हा आता काय मोदक हा शब्दाचा आपल्याला वाटतं मोदक म्हणजे मोदक की लाडू, पण त्याचं हे असं आहे की मोदक या मोदक शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे की मुद कम म्हणजे मोद देणारा, मोद म्हणजे आनंद देणारा. हम्म तर आनंद देणारा. हम्म. हा म्हणून मोताला म्हणतात मोदक, कारण जनरली पूर्वी जसं आता हे मोदक याचं ना, हे जे आहे ना, याला तुम्ही पेढ्यालाही मोदक म्हणू शकता, लाडवालाही मोदक म्हणू हम्म. शकता, किंवा मोदकालाही मोदक म्हणू शकता. अगदी मोदक म्हणजे असा तो हम्म. आपण मराठी याच्यात असा वया करून केलेला वगैरे, हा निर्या केलेला वगैरे तसा असलाच पाहिजे असं नाही. लाडू म्हणजे मोदकच असा. साधारण एक गोलसर पदार्थ आणि गोड पदार्थ म्हणजे मोदक असं. मग तो पेढा असं लक्षात घ्या. हं? म्हणजे आनंद देणारा कुठलाही गोड बस. पदार्थ. हा कारण बघा ना, आपण म्हणूनच काही आनंद झाला, परीक्षा पास झालो, काही चांगली बातमी आली, तर आपण मोदक हम्म. म्हणजे किंवा लाडू पेढे वाटतो ना, ते असं.
म्हणजे आनंद म्हणून तसं. तर हम्म. मोदक म्हणजे आनंददायक हम्म. म्हणून मोदक असं. मुदकम असं. हं? छान माहिती मिळाली. हा ठीक आहे. पुढचं वाचा थँक्यू. आठवं. हा वाचू का सर मी? हा वाचा. सहस्कंधे हा दुकुलं धारयती. हा मी वाचतेय. हा सहस्कंधे दुकुलं धारयती. तो खांद्यावर उपरणं म्हणायचं इथं का ओढणीच लिहिले. दुकुलम म्हणजे ओढणी लिहिले ना. काही चालेल, उपर्ण काही मध्ये दुकुलम चालेल. हा धारयती. हम्म. तो खांद्यावर उपरणे धारण करतो. हम्म. तर स्कंद काय स्कंदे म्हणजे सप्तमी का? बरोबर. दुकुलम म्हणजे द्वितीय, तुकुलम पण हा काय हा बरोबर. द्वितीय हा द्वितीय 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 हा. द्वितीय एकवचन. हो. आता या म्हणजे दुकुलम याला काय म्हणतात माहितीये? दुकुलम, कारण त्याला दोन हे असतात ना. म्हणून तो द्वितीय म्हणून तर दोन असल्या म्हणून त्याला दुकुलम असं. म्हणजे दोन टोकं असतात ना, आपण एका खांद्यावर टाकतो आणि दुसऱ्या खांद्यावर घेतो. ओढणी असो, उपरणं असो, काही पण नाही का असं. म्हणून त्याला दुकुलम म्हणतात असं. हा सर नऊ पुढचं वाचू मी? हा नववं वाचा वाचते मी. वाचा. तस्यारुणम ओष्ठम पश्य. हा तस्य मला थोडासा प्रश्न आहे की तस्य अधिक अरुणम असं आहे का तस्य आहे माहित नाही. तस्य अरुणम ओष्ठम पश्य. तस्य म्हणजे षष्ठी. त्याचे तिचे म्हणजे लाल, मला वाटतं लाल असेल. लाल लाल. ओठ बघ. हा. त्याचे लाल ओठ बघ. मग काय झालं? आणि मग आता हा हा ओष्ठम अरुणम म्हणून पश्य. ओष्ठम झालं ते. हा म्हणजे त्याचं लाल, अरुणम हे त्याचे ओठांचं गुला विशेषण आहे म्हणून. हा ओठांचं विशेषण आहे. आता ना इथे संस्कृत मध्ये अरुण म्हणजे गुलाबी, आणि रक्त म्हणजे लाल, हे हो का? लक्षात घ्या. हा बरोबर आहे. हा तर इथे अरुण म्हणजे गुलाबी, लालसर, लाल नाही, गुलाबी किंवा लालसर. हा लालसर. आणि हा लालसर. हा हा आणि याचा तस्य पण होऊ शकतं आणि तस्या पण होऊ शकतं, कारण दोन्ही याची संधीच तेच आच होतं. तिचे किंवा त्याचे बरोबर आहे. कोणाचे. आ अधिक अ बरोबर पण आ होतं आणि अ अधिक अ बरोबर पण आ होतं. त्यामुळे तस्य पण असू शकतं किंवा तस्या पण असू शकतं. असंच ना? बरोबर बरोबर. पण तस्या. सर तिथे तस्याहा असायला पाहिजे होतं ना. ते पण कसं संधी असेल तसं? झाली ना. संधी नाही झाली ना? पण तस्या आणि अरुण असेल तर संधी तस्य वेगळा आणि होईल. अरुणम. तस्य आणि अरुणमचा तस्य अरुणम नाही झाला. नाही नाही नाही. तस्या विसर्ग, हो. स्त्रीलिंगी असेल तर विसर्ग असेल ना सर. तस्या मालायाः पूर्वी पण असे मालायास. आपले मग ते तस्यच होईल. हा पण तस्य. पण तरी विसर्ग इकडे आ असला ना, होतो. नाही विसर्ग असला ना तरी ते तस्यारुणमच होणार शेवटी. असं हो, मी संधी करताना. म्हणजे कोणी कोणी नाही पण ते जे आपण ते अवग्रह लावण्याची एक पद्धत हा आहे, अवग्र म्हणजे पण ती वैकल्पिक आहे. कधी कधी म्हणजे ती लावलीच पाहिजे असं नसतं म्हणून. बर हा तस्यावरून. पण ते पण शक्यतो आपण तस्य, मागच्या वेळेला संधीमध्ये हो पण शक्यतो त्यामुळे तस्य अरुणम असंच घ्या तुम्ही, उगीच गोंधळ नको. ठीक आहे. 10वं ओके वाक्य ओके. वाचा. को नु कुंडलम क्रीणाति. को म्हणजे कहाचं रूप आहे ते. कुंडलम आणि क्रीणाती म्हणजे कोण खरोखर म्हणजे कानात कर्णफुले विकत घेतो. इथे नू हे शब्द आहेत ना, हे असं म्हणजे याला काही अर्थ नाहीये तसा नू या शब्दाला. खरोखर नाही ते खलू वगैरे नाहीये. नू म्हणजे असंच काहीतरी. त्या नू या शब्दाला अर्थच नाही काही असं. मागे पण एकदा गेला होता, सरांनी सांगितलं होतं नोला काही फारसा अर्थ. केला होता. हा हा ठीक आहे. आता क्रीणाती म्हणजे काय सांगा? धातू आणि विकत हे. घेतो. खरेदी करणे. खरेदी करतो. तर जसा तर खरेदी हा शब्द आहे ना, तो ख्री किंवा क्री याच्यापासून खरेदी असा झालेला आहे. तसं लक्षात ठेवायला म्हणून मी सांगतो की आपल्याला क्रीणाती विक्रीणाती गेलं ना. विक्री म्हणजे म्हणजे उलट, विरोधी.
क्रीच्या विरोधी विक्री असं. हा, असं. हो. ठीक आहे, पुढचं वाचा. 11वं. मी वाचू सर? हा हा, अदिती वाचा. हा, एक मिनिट. हा, दुग्धम पित्वाहम न तृप्यामी. म्हणजे दुग्धम त्याला त्वा प्रत्यय लागलाय ना पिबतीला. पित्वा दूध पिण्यासाठी मी दूध एक पिऊन मिनिट मी एक मिनिट बोलू नका बाकीच्यांनी. हा हा, अदितीला सांगू द्या. हा हा, बोला. दूध पिऊन मी तृप्त नाही असं. पण या पित्वाहम पिऊन पित्वाहम हे काय शब्द आहे सांगा जरा. पित्वाहम. म्हणजे हा, पिबतीला त्वा त्वा हा प्रत्यय लागलाय आणि अहम. बरोबर, म्हणजे ही संधी आहे. पित्वा अधिक अहम. बरोबर. हा, हा, पित्वा बरोबर. म्हणजे पिबतीचा हे आणि हा अहम, त्याला अहम म्हणजे. हा, म्हणजे मूळ वाक्य आहे अहम न तृप्यामी. मी तृप्त होत हो, नाही. मी तृप्त नाही. होत नाही. हा, हा, होत नाही किंवा नाही. हा, आता दुग्धम पित्वा म्हणजे काय? दूध पिऊन. दूध पिऊन. नाही नाही, एक दूध मिनिट. पिऊन पित्वा. हा, अदिती, त्यांना अदितीला बोलू द्या. हा, काय? हो, त्वा प्रत्यय म्हणजे दूध पिऊन. पिऊन. हा, पठित्वा अहम म्हणजे म्हणजे वाचून. मी. हा, पठित्वा म्हणजे वाचून. लिखित्वा म्हणजे हा, लिहून. तसं पित्वा म्हणजे लिहून. पिऊन. दूध हो, पिऊन म्हणजे त्वा मी. प्रत्यय लागला की बरोबर. पिऊन असं. हा, दुग्धम आणि अहम पित्वा म्हणजे अहम अहम न तृप्यामी. म्हणजे दूध पिऊन मी तृप्त तृप्यामी. झालो नाही, अजून माझी भूक शिल्लक आहे असं. हो, असं काहीतरी. हा, हो. ठीक आहे. हा हा, आता 12वं वाचा. देवाः अर्घेण तृप्यन्तु. देवाः प्रथमा, अर्घेण तृतीया एकवचन आणि तृप्यन्तु म्हणजे तृप्त होऊन. बहुवचन आहे देवा. देवाः म्हणजे अनेक देव. प्रथमा बहुवचन. बरोबर, पण पुढचं तृप्यंतूचा अर्थ सांगा ना. तृप्त होत. नाही. देव अर्घ दिल्यावर तृप्त होतात. नाही, होतात का म्हणजे सगळं? एक मिनिट. नाही नाही, एक मिनिट. अरे, तृप्यंतू हे कुठला काल आहे? वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्य काळ आहे, हे काय आहे? नाही, भविष्य काळ तर नाही. इष्यती इष्य असं येतं त्याला, त्यामुळे ते तर नाही. पण मग ते तृप्यंतु म्हणजे बहुवचन आहे इतकं माहितीये. तर आज्ञार्थी आहे का हे? आज्ञार्थी वाटतंय. आज्ञार्थी बहुवचन आहे. हा, याला ना हा जो प्रकार आहे ना, तुमचा झालाय की नाही माहिती नाही मला, पण याला विध्यर्थ म्हणतात. हा, म्हणजे काय? देव, अनेक देव म्हणजे बहुवचन आहे हे. हा, तर अर्घेण म्हणजे तृतीया झाली. अर्घ्याने हा तृप्त होवोत असा त्याचा अर्थ आहे. हा, समुद्रास तृप्यंतु, किंवा आपण अथर्वशीर्षामध्ये सहनाववतु, सहनौ भुनक्तु. हा, म्हणजे सह नऊ भुनक्तु. म्हणजे सगळ्यांनी आपण जेवण करूया असं. हा, किंवा भक्षण करूया असा त्याचा अर्थ होतो अथर्वशीर्षात. सह म्हणजे सगळ्यांनी, एकटं एकटं नाही खायचं असं. म्हणून हा, तर तसं इथं देवाहा अर्घेण तृप्यंतु म्हणजे देव अर्घ्य दिल्याने किंवा अर्घ्याने तृप्त होत. तर इथं अर्घ्य म्हणजे काय? एक जसं कोणी पाहुणे किंवा काही आलं की त्यांना आपण ते, ज्याला आपण जलपान म्हणतो तसं, किंवा हात धुणं किंवा असं काहीतरी. हा, म्हणजे पण शक्यतो जलपान म्हणजे सरबत किंवा काहीतरी असं जे देतो आपण त्यांना, वेलकम ड्रिंक ज्याला आपण म्हणतो, त्याला अर्घ्य म्हटलं जातं. तर देव अर्घ्याने तृप्त होत. अर्घ्य म्हणजे भोजन नाही, पण वेलकम ड्रिंक
असं या अर्थाने असं. म्हणजे सर असं अर्घ्य देण्याची पण एक असं विधी का काय म्हणतात त्याला, एक उपचार आहे ना तो, असा पाणी ओंजळीत घेऊन अर्पण करतात हो हो अगदी हो अगदी. आता सूर्याला आपण वगैरे रोज नाही नाही सूर्याला आपण सकाळी नदीत. संध्येमध्ये सूर्याला अर्घ्य दिलं जातं ना संध्येमध्ये. रोजच्या रोज. हा हम्म. तेच. रोज जे संध्या करतात ते सूर्याला अर्घ्य देतात म्हणजे काय की सूर्य जो उगवत असतो, उगवता म्हणजे तो आपल्या पृथ्वीवर जेव्हा पदार्पण करतो, जसं आपल्या घरात कोणी पाहुणा आला की आपण त्याला चहा देतो किंवा काहीतरी गुळपाणी देतो किंवा पूर्वी द्यायचे किंवा असं, तर तसं सूर्य आपल्या पृथ्वीवर उगवला म्हणजे आपल्या घरी आला म्हणून त्याला आपण अर्घ्य देऊन त्याचा आदर सत्कार करतो असं. तर अर्घ्य म्हणजे तेच आहे की पाद्य आणि अर्घ्य हे दोन्ही उपचार फार महत्वाचे धार्मिक कार्यात समजले जातात. पाद्य म्हणजे त्याचं पाय धुणे. काय हा हा पाद्यपूजा. हा पाद्यपूजा. पाद्यपूजा. कारण कसं पूर्वीच्या काळी कसं होतं की माणूस कुठून जंगलातनं विंगलातनं कुठून कुठून आलेला असायचा. त्याचे प्रवास पाय करून. प्रवास करून त्याचे पाय खराब झालेले असायचे, अगदी जंगलातनं मातीतनं दगडातनं रक्त बिक्त काय म्हणजे खूप पायाला खूप यातना व्हायच्या. तर मग तेव्हा त्याचं पाय पाय धुवून त्याचं पायाला म्हणजे समाधान वाटायचं. म्हणून पाद्यपूजा. आणि दुसरं अर्घ्य म्हणजे त्याला थोडं, ज्याला आपण म्हणतो की उत्साहवर्धक असं पेय म्हणजे अर्घ्य. तर ह्या दोन पूजांना फार महत्व होतं षोडशोपचार पूजेमध्ये किंवा असं असं. तर सर आता पाच द्रव्य तीन वाक्यात सर एक पाच शंका तीन होती मध्ये आता. पहिल्यांदाच आपली ही आज्ञार्थक रूप झालेली आहेत. हा त्याच्यामध्ये आलेलं आहे आलेलं ह्या आहे. रूपांचा हा उपयोग तर आता सत्कार, प्रश्न, विनंती, हा तर आज्ञार्थी म्हणजे कसं असतं की आज्ञा म्हणजे आज्ञाच पाहिजे असं नाही. त्याचा अर्थ विनंती. हो विनंती विनंती पण असं. होती. की देव तुम्ही तृप्त होवोत असं या अर्थाने असं. सर सर हा 11व्या वाक्यात थोडी शंका विचारू का? दुग्धम पित्वाहम न तृप्यामी. हम्म दूध पिऊन मी तृप्त झालो नाही का होत नाही? होत नाही. होत नाही, हम्म कारण तृप्यामी आहे नाही, तेच होत म्हटलं. नाही. वर्तमान हा काल होत आहे ना. नाही. हा वर्तमान काळ आहे तेच. हा मला वाटलंच होतं तसं. हा ठीक आहे सर, म्हणजे ओके, थँक्यू. हा ठीक आहे. तेरावा मी वाचू का? हा वाचा लक्ष्मी ते. दुष्टजनाः स्वयं एव हा नश्यन्ति. हा म्हणजे दुष्टजन आपलाच नाश करून घेतात. स्वतःचाच नाश करून स्वतःच स्वतःचाच नाश ना करून घेतात. हा नाश स्वतःच. हा नाश पावतात असं. नाश हा नाश पावतात किंवा पावतात. नाश करून घेतात. नाश होतात किंवा हो. नाश पावतात असं. पावतात. हा ठीक आहे. 14वं वाचा पटापट. 20 जण आहेत तुम्ही. सज्जनः न नश्यति. सज्जन आपला नाश करून घेत नाही. हा नाही नाही पण दुसरं कोणी बोला ना. 20 जण आहेत. हो ना. हम्म. वेळ संपत आहे. बोला कोणीतरी बोला पटकन. 15वं. सह मोदकान भक्षित्वा पुष्यती. मोदकान तो लाडू खाऊन हम्म पुष्ट होत म्हणजे होत. पुष्यती पुष्य पुष्ट होतो. पुष्ट होतो. पुष्यती. पुष पासूनच पुष्ट, पोषण, मग पोषक, हे सगळे शब्द त्याच्यापासून पुष्यती हा धातूच आहे. पुष म्हणजे पोषण करणे. म्हणजे हा जसं पुष्य नक्षत्र पण त्याच्यापासूनच आलेला आहे शब्द तो असा. सर मोदकान म्हणजे कोणती आली विभक्ती? सांगा तुम्ही सांगा. द्वितीय अनेकवचन. हा हा रामः रामौ रामः रामं रामौ रामान. रामान म्हणजे मोदकान म्हणजे द्वितीय बहुवचन. बहुवचन. अनेक लाडू. अनेक लाडू खाऊन. सहगृतेन पुष्यती. पुष्ट होतो म्हणायचं का मग सर? हो पुष्ट होतो किंवा पोषण होते. तो लाडू खाऊन पुष्ट होतो असं. पुष्ट होतो म्हणा. कारण पोषण म्हटलं तर त्याच होईल बरोबर. षष्ठी आहे. हे वरती क्रियापद दिली आहेत ना पुस्तकात. 16वं वाचा. सहघृतेन पुष्यती. अर्थ काय? तो तुपाने पुष्ट होतो. तुपाने पुष्ट होतो. ठीक आहे. इथं आपण थांबूया. आता वेळ होत आली आहे.